टीव्ही सत्यमेव व्रतम। भास्करराव महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड होयच। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर झालेल्या दौऱ्यावर भास्करराव जाधव यांनी शिवेंद्रराजे यांना चिमटा काढत मंत्री व्हॅनिटीमधून आले आणि आम्हाला भेटलेच नाहीत, घाबरले का काय? याला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी माझ्या गाडीतून फिरतोय, मला व्हॅनिटीची गरज आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती घाबरायला लागले तर अवघड होयच, असं म्हणत शिवेंद्रराजे यांनी भास्करराव जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय। नेमकं काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे पाहूयात। अध्यक्ष महोदय, मान्य आमदार महोदयांनी जो विषय मांडला हा वस्तुस्थिती आहे की मुंबई गोवा हायवे गेले 2011 सालापासून या हायवेचं काम चालू आहे आणि बराच या कामाचा विलंब झाला, लांबत गेला आणि हे मुंबईकरांच्या दृष्टीनं जी कोकणातली लोक सगळी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत, राहायला आहेत, नोकरीला आहेत, त्यांना त्यांच्या दृष्टीनं हा हायवे फार महत्वाचा येण्या जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी महत्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर राज्याच्या एकंदर विकासामध्ये पण हा हायवे फार मोठा या हायवेचा वाटा आहे, कारण तिथून खाली गोवा राज्याला आणि तिथनं खाली कर्नाटक वगैरे असा हा हायवे जातो। पण आज अध्यक्ष महोदय, मी स्वतः भास्करराव जाधवांनी जे उल्लेख केला की मी स्वतः या हायवेची संपूर्ण माझ्या स्वतःच्या यानं त्यांनी व्हॅनिटी व्हॅन म्हटले, पण भास्करराव मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही, अजून माझी स्वतःची गाडी आहे आणि अजून गाडीतनं बसायचं फिरायचं म्हणजे आहे, अजून तेवढी ताकद आहे आणि मी स्वतः या हायवेची संपूर्ण पाहणी केली, संपूर्ण हायवेचं तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांना जे आहे ते केलं होतं आणि भास्कररावांना पण त्या दिवशी खरं म्हणजे भेटायचं होतं। घाबरायचा काही विषय नाहीये, कारण घाबरण्यासारखं हे नाही आणि भास्करराव आपल्याला पण माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं, असं बरोबर आहे की नाही? मग घाबरायचा काही विषय नाही, पण जरा उशीर झाला त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही। पण आपण जे इथं मुद्दा जो मांडलाय त्याबद्दल पहिलं तर चिपळूणचा जो आपला पूल आहे त्याच्याबद्दल थोडी सद्यस्थितीची जी आहे ती भास्करराव माहिती आपल्याला देतो, सदनाला देतो। आता या पुलाचं 50% काम हे पूर्ण झालेलं आहे। सध्या हे काम जे आहे आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करतोय, त्याचबरोबर सध्या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू आहे आणि आपण म्हटलं, आपण मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की जानेवारी 2026 अखेर पुलाचं काम हे पूर्ण केलं जाईल, पूर्ण होईल याची मी आपल्याला खात्री देतो। दुसरा विषय जो आपण हे केला की ज्यांनी कामं किंवा या पुलाचं काम जे चालू असताना जे कोसळलं आणि हे केलं, तर त्या बाबतीत आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची चौकशी या बाबतीत चालू आहे, पण त्याआधी आपण सुद्धा कार्यवाही केली आहे। संबंधित जो ठेकेदार आहे त्याला 50 लाखाचा दंड त्याला लावलेला आहे आणि 20 लाखाचा दंड जो जी इंजिनिअरिंग ज्यांनी डिझाईन केलं होतं या पुलाचं त्यांना लावलेला आहे। असं दोघांनाही दंड याच्यामध्ये आकारण्यात आलेले आहेत, कुणालाही पाठीशी घातलेले आहे। आणि दुसरं जे नवीन काम आता चालू आहे पुलाचं, परत जे काम सुरू केलं हे काम संबंधित ठेकेदाराला त्याच्या खर्चातनं करायला लावलंय। शासन याला किंवा आपण याला काही देणार नाहीये किंवा देत नाहीये, त्यामुळे हे संपूर्ण काम जे आहे ते संबंधित ठेकेदाराकडनंच आपण करून घेतोय। दंड पण त्याला आकारण्यात आलाय। बाकी पूर्ण जो आपलं मुंबई गोवा हायवे त्याच्या बाबतीत थोडी आपण माहिती मागितली किंवा आपण उल्लेख केला, तर पनवेल, इंदापूर, पात्रादेवी अशी आपली एकूण लांबी 460 किलोमीटरची आहे आणि याच्यामधलं थोडंफार इंदापूर आणि माणगाव जे बायपास आहेत हे थोडेफार रखडलेले आहेत। त्याचा आता नवीन, कारण जुना कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता म्हणून नवीन आपण हे केले, त्याचं साधारण निविदा प्रक्रिया आता चालू आहे, ती लवकरच याच्यावर एजन्सी कुठली आहे ती लवकरच निर्णय होईल। तिथून पुढे 11 महिन्याची मुदत
ही इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासची आहे, म्हणजे पूर्ण व्हायला. त्यामुळे तेवढा कालावधी त्या 2 बायपासला लागणार आहे. संगमेश्वरच्या इथलं एक थोडं पॅकेज जे आहे हे थोडं मागं पडलंय, पण ते पण आपण त्यांना सूचना केल्यात, म्हणजे परवा की लवकरात लवकर पावसाळा सुरू व्हायच्या आधी, कारण मला कल्पना आहे गणपती आणि शिमगा वगैरे हे कोकणातले सगळ्यात महत्वाचे सण असतात आणि सगळे मुंबईतली लोक जे कोकणवासी आहेत ते गावी जातात. त्यामुळं त्या ठिकाणचे सर्व्हिस रोड जे आहेत हे सुस्थितीत करून ठेवण्याचे सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे ज्या आहे ना ट्रॅफिक जे आहे ते सुरळीत चालू राहील, ट्रॅफिक कुठं अडकणार नाही. त्याचबरोबर परशुराम घाटातलं पण काही संरक्षक भिंती ज्या होत्या या ढासळल्या आणि परशुराम घाटामध्ये पण हे झालं. पण या आता सुद्धा तो संबंधित त्या ठेकेदाराकडनंच आपण थोडं नवीन डिझाईन केलंय, कारण थोडंफार परशुराम घाटातली माती दगड वगैरे तिथला बघितला तर तो थोडा लूज आहे किंवा थोडा म्हणजे त्याला आपण ठिसूळ म्हणतो असं आहे. त्यामुळं दरवर्षी होते, मग थोडं डिझाईन आपण चेंज करायला लावून थोडं आपण नवीन त्याच्यामध्ये हे करून, आणि ते पण काम संबंधित ठेकेदाराकडनंच आपण करून घेतो, आपण त्याला वेगळा निधी काही देत नाहीये. मला आपल्याला भास्करराव आणि सर्वच कोकणातले सदनामध्ये असणारे सगळ्या आमदारांना सांगायचे की मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, गडकरी साहेब असतील, यांचं या हायवेवर किंवा या कामावर बारकाईनं लक्ष आहे आणि लवकरात लवकर, म्हणजे मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो, मी डिसेंबर म्हणणार नाही, जानेवारी 2026 पर्यंत संपूर्ण काम जे आहे मुंबई गोवा हायवेचं हे पूर्ण झालेलं असत, एवढं आपल्याला सांगू इच्छितो.